दादा मी चालले. बर झाले हे दोघं चालले. ही माझी बहिणी तिथे येते. मला वाटतं 2-3 दिवस राहीन. 15 दिवस, महिना, 1.5 महिना, 2 महिने होतात कधी कधी. शेवटीचा नवरा टोनगा 40 किलोचा असतो. येतानी जातानी 60 किलो जातो. नुसता खातो झोपतो, खातो झोपतो. नुसता वैताग उरायला एकटा कामाला जातो. मेवणे, तुम्हाला जर एवढा त्रास होत असेल ना तर आम्ही दोघं नाही जात. मी घर जावई बनवून इथं राहतो. नको नको, कशाला कशाला रे. सण्या उरक लवकर, जरा बाहेर जाऊ. लय वट उरली, जरा मलम तर लावितो. अरे ऋषा, काय करतोय? अरे वट उरले, जरा मलम लावितो. अरे तो मला नाहीये. अरे हाय मलम, आताच काढलाय. अरे तो नको लावू ऋषा ती. हा तुझा आहे म्हणून नको लावू म्हणतो ना. माझ्या घरी आल्यावर सोडा लावून देतो मी तुला. अरे ते हॉटेल लावायचा मलम नाही, हा? मूळ वेदाचा मलम माझ्या. तरी मला आका होती. अरे निल्या, अरे कसलं गरमू राहिलंय. तू एसी तरी लाव राव. अरे ते इसी चालू केल्यावर लाईट बिल जास्त येतंय. शांत बस तू. फॅन चालू आहे ना, त्याची हवा काय. अरे तो फॅन चालू आहे का? अरे त्याला 5 वर तरी कर, हवा सुद्धा लागा नाही. अरे 5 वर केल्यावर मला लाईट बिल येतंय. इथं 1 वर त्याच्यात मला थंडी वाजू राहिली. 5 वर केलं तर बर्फ पडन इथं. मी तुझ्या फ्रीज मधून काहीतरी थंड खाऊन आलो. अरे फ्रीज तर बंद आहे. अरे निल्या, ही फ्रीज बंद आहे काय? हा 2 महिन्यापासून बंद आहे. काय म्हण रे? लाईट बिल जास्त येतं ना, म्हणून बंद ठेवलंय. आईला भाऊ, वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. अरे निल्या, ही मुलगी मला लय आवडते रे. अरे मस्त खरंय, तुला ती पोरगी आवडती. पण तुझ्यात काय आहे की ती तुझ्याकडे येईल? आणि तू शिक, डॉक्टर बन, ती पोरगी चालून तुझ्याकडे येईल. डॉक्टर 5व्या महिन्याची सोनोग्राफी करायची होती. यार निल्या, कसं होईन रे? अरे तू अजिबात टेन्शन न घेऊ. ती आली ना, तिला फक्त गुलाब दे तू. मी अशी रोमॅटिक धुन वाजवतो ना गिटारवर, ती इम्प्रेस झाली पाहिजे. हा अरे पुरीला गिटार आवडत असते. हा होय. आणि मग होय निल्या, ती आली. हा येऊ दे येऊ दे. हा हा दे गुलाब.